3 sin alpha is equal to 5 times of sin beta, then tan of alpha plus beta upon 2 divided by tan of alpha minus beta upon 2. थोडक्यात हा रेशो फाइंड करायचा आहे आपल्याला. बघा परत एकदा की अशा टाईपमध्ये क्वेश्चन जर आपल्याला दिला असेल तर रेशोमध्ये आपल्याला फाइंड करायचं असेल तर आपण काय करायचं बघा की साइन अल्फा अपॉन साइन बीटा इज इक्वल टू 5 अपॉन 3 लिहिता येईल आपल्याला. ओके, हे सॉल्व करताना आपल्याला परत पुन्हा एकदा कंपाऊंड विंडो अँड डिवाइड विंडो ही कन्सेप्ट यूज करायला लागणार. त्याच्याशिवाय हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करता येणार नाही. ओके, कंपाऊंड डिवाइड म्हणजे काय करणार आता परत न्यूमरेटर मध्ये आपण डिनॉमिनेटर ऍड केला, न्यूमरेटर मधून डिनॉमिनेटर सबट्रॅक्ट केलं. सिमिलर 5 प्लस 3 अपॉन 5 मायनस 3. ओके, आता परत न्यूमरेटर मध्ये आपल्याला साइन सी प्लस साइन डी फॉर्म्युला यूज करायचा आहे, डिनॉमिनेटर मध्ये साइन सी मायनस साइन डी फॉर्म्युला यूज करायचा आहे. काय येणार बघा 2 साइन सी प्लस डी बाय 2 इंटू कॉस सी मायनस डी बाय 2. डिनॉमिनेटर मध्ये साइन सी मायनस साइन डी 2 cos c प्लस डी बाय 2 इंटू साइन c मायनस डी बाय 2 इज इक्वल टू 8 बाय 2 झाला. इथला 2 कॅन्सल झाला. साइन बाय कॉस दॅट इज tan ऑफ अल्फा प्लस बीटा बाय 2 कॉस अपॉन साइन कॉट ऑफ अल्फा मायनस बीटा अपॉन 2 इज इक्वल टू 4 आहे. रेशो आपल्याला विचारताय कुठला बघा tan अल्फा मायनस बीटा अपॉन 2 जर डिनॉमिनेटर मध्ये. हे सिंपल काय करा फक्त की tan ऑफ अल्फा प्लस बीटा बाय 2 अपॉन करा. कॉट जर डिनॉमिनेटर मध्ये गेलं तर ते tan होऊन जाणार. tan ऑफ अल्फा मायनस बीटा अपॉन 2 इज इक्वल टू 4 राहील. ऑप्शन नंबर डी इज करेक्ट.